नमस्कार, मी प्रदीप केळुस्कर. प्रदीप केळुस्कर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे राघवच्या मॅडम. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा राघवच्या मॅडम. अंजलीला 8वी 9वी मराठी आणि 10वीचे 2 वर्गाचे इतिहासाचे तास मिळाले. शिवाय ती 9वी Aची क्लास टीचर पण होती. मराठी शिकवायला मिळणार म्हणून ती आनंदात होती, कारण ती कथा कवितामध्ये रमणारी होती. पुस्तके वाचायची तिला लहानपणापासूनचीच आवड. रत्नागिरी कॉलेजमधून तिने MA केले, BEd केले, पण तिला नोकरी मिळाली नाही. सगळीकडे पैसे घेऊन नोकरी. रत्नागिरीत ती क्लासमध्ये शिकवायची. नोकरीची 5 वर्षे वाट बघून शेवटी तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून दिले आणि ती मुंबईत आली. उमेश तिचा नवरा एका फार्मा कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर होता. तिचे सासरे शिक्षण खात्यातून निवृत्त झाले होते. सासू बँकेतून निवृत्त झाली होती. खरं तर तिला नोकरी करायची गरज नव्हती, पण तिला घरी करमत नव्हते. शिवाय तिला शिकवायची पण आवड होती. तिला अनेक कविता तोंडपाठ होत्या, नाटकातले संवाद तोंडपाठ होते, मराठीसोबत इंग्लिश वाचन होते. या सर्वांचा उपयोग व्हावा असे तिला वाटायचे. ती शिक्षिकेच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती. अनेक ठिकाणी अर्ज झाले, इंटरव्ह्यू झाले, पण काम काही होत नव्हते. पण एक दिवस अचानक एका इंग्लिश स्कूलमध्ये मराठी शिक्षकाच्या नोकरीसाठी जाहिरात आली. तिच्या सासऱ्याने ती जाहिरात पाहिली आणि ते तिला म्हणाले, अंजली, या सेंट थॉमस स्कूलमध्ये मराठीसाठी शिक्षक हवा आहे, तू अर्ज कर. अहो पण बाबा, मी किती अर्ज केले, त्याचे कुणाला काही घ्यायचे हे आधीच ठरलेलं असते, उगाच कशाला त्रास घेऊ. अगं मी तुला सांगतो ना, तू या शाळेत अर्ज कर. या शाळेला वरच्या वर्गाची परवानगी माझ्या काळात झाली होती. मी शिक्षणाधिकारी होतो तेव्हा. त्या संस्थेशी अजून माझे चांगले संबंध आहेत. तू असं कर, तू सगळी सर्टिफिकेट्स वगैरे जोडून अर्ज कर आणि त्यांना नेऊन दे. पुढचं काय ते मी बघतो. अंजलीने अर्ज केला. तिचा इंटरव्ह्यू झाला आणि तिची मराठी विषयाची निवड पण झाली. तिच्या नवऱ्याला उमेशला हे काही फारसे आवडले नव्हते, पण स्त्री स्वातंत्र्याची त्याला पण जाणीव होती. त्याने तिला सांगितले, हे बघ अंजली, आपली परिस्थिती उत्तम आहे आणि तुझ्या नोकरीवर आपण काही अवलंबून नाही, पण तुला नोकरीच करायची आहे. तुझे वाचन लेखन याचा पण तुला उपयोग व्हावा, यासाठी तुला मुलांना शिकवता शिकवता स्वतःचा आनंद मिळवायचा आहे. यासाठी तू नोकरी करणार आहेस, हे तसे उत्तमच. पण एक लक्षात ठेव, तुला काहीही कधीही त्रास झाल्यास तू कधीही नोकरी सोडू शकतेस. त्याचा हात हातात घेत अंजली म्हणाली, होय रे अमित, तुमच्या पाठिंब्यावरच मी नोकरी स्वीकारते आहे ना. होय. अंजली खूप आनंदात होती. बऱ्याच दिवसापासूनचे तिथे स्वप्न पुरे झाले होते. तिने ठरवले, मुलांसमोर जाताना टापटिपीत जायचे. ती कॉलेजमध्ये असताना काही प्रोफेसर मंडळी आणि काही मॅडम एवढ्या गबाळ्या वेशात यायच्या. शाळेत असताना ते शिक्षक 4-4 दिवस दाढी पण करायचे नाही. बाईंकडे 2 नाही तर 3 साड्या असायच्या, त्यावर मॅचिंग करायचे पण त्यांना जमायचे नाही. चप्पल कसल्या तरी प्लास्टिकच्या असायच्या. अंजलीने ठरवले, आपण असं करायचं नाही. त्यात ही इंग्लिश शाळा, इथे मध्यमवर्ग आणि श्रीमंतांचीच मुलं येणार, पण आपण अव्यवस्थित राहून कसं चालेल बरे. तिने काही चांगल्या चांगल्या साड्या निवडल्या, त्यावर मॅचिंग ब्लाऊज शिवून घेतले, छान रंगाचे पंजाबी ड्रेस विकत घेतले, 4 प्रकारचे सँडल्स घेतले. 1 तारीखला ती शाळेत जॉईन झाली. स्टाफमधील सहशिक्षकांनी तिने ओळख करून घेतली. बरीच सिनियर मंडळी होती, पण तिच्याच वयाची एक शिक्षिका होती, स्वाती. अंजलीने ठरवले, स्वाती बरोबर दोस्ती करायची. एकतर ती स्वाती ही मराठी भाषिक होती आणि तिचे पण 2 वर्षापूर्वीच लग्न झाले होते. ती स्वाती बरोबर कॅन्टीनमध्ये गेली. स्वाती, तुझे कुठले विषय ग? मॅथ्स. 8वी आणि 9वीला घेते मी. तुझे ग अंजली? अगं मी मराठी 8वी आणि 9वी आणि 10वी फक्त एकच वर्ग आहे मला, इतिहास. 9वीची क्लास टीचर आहे. स्वाती, कसा आहे ग 9वीचा वर्ग? हे बघ अंजली, मला काही त्रास झाला नाही, पण हे इंग्लिश स्कूल आहे हे लक्षात ठेवायचं. बहुतेक श्रीमंतांचीच पोरं असतात, आपण इथे आपल्याला सांभाळून वागायचं. हो ग स्वाती, मी तशी तयारीतच असणार आणि मी तशी रत्नागिरीमध्ये क्लासमध्ये शिकवायची पण. हा कसं आहे,
तिथे मुलं कमी असायची आणि इथे हा 60 मुलांचा वर्ग. त्या दिवशी अंजलीला वर्गावर जायचे नव्हते, फक्त नवीन मुलांची ओळख आणि स्वागत करणे एवढे. दुसऱ्या दिवशी अंजली छान साडी नेसली, त्याला मॅचिंग ब्लाऊज घातला, मस्त लाल गुलाब केसात माळला. स्टाफ रूममध्ये तिला स्वाती भेटली. छान दिसतेस ग अंजली. हां ग, थँक्यू स्वाती. अगं मला पण टापटीप राहायला आवडतं ग, आणि ही माझी पहिलीच नोकरी आहे ना. मी एक्सायटेड आहे ग पहिल्या दिवसाला, आणि आज मला 9वीला मराठीचा तास आहे. बेस्ट लक अंजली. थँक्स स्वाती. तुला पण बेस्ट लक ग. थँक्स स्वाती. 9वीच्या हजेरीपट घेऊन अंजली वर्गात गेली. तिने आपली ओळख करून दिली. मी मिसेस अंजली कामत, यावर्षी या शाळेत जॉईन झाले. तुमची क्लास टीचर, आणि तुम्हाला मी मराठी विषय शिकवणार. तुमची प्रत्येकाने आपापली ओळख करून द्या. एक एक मुलगा मुलगी आपली ओळख करून देत होती. अंजलीच्या लक्षात आले, ही मुले खात्या पित्यांची असल्याने तशी थोराड दिसत होती. 13-14 वर्षाचीच मुले खरे, पण ती दिसतात थोराड. तिने हजेरी घेतली आणि मराठी कविता शिकवायला घेतली. तिला कविता फार आवडायच्या, विशेष करून प्रेम कविता. त्या कविता वाचवताना ती रंगून जायची. आज तिने कुसुमाग्रजांची कविता शिकवायला सुरुवात केली. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारका. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारका. पुरे झाले नदी नाले, पुऱ्या झाल्या वारा. मोरासारखी छाती फाडून उभा रहा. मोरासारखी छाती फाडून उभा रहा. ज्वाळासारख्या नजरेने नजर बांधून सांग, तुला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. सांग, तुला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. अंजली भान हरपून कविता शिकवत होती. एका पुरुषाला प्रेमात आव्हान देणारी कविता ही. अंजलीच्या तोंडून हे प्रेमरस ऐकता ऐकता ती 13-14 वर्षांची मुले उत्तेजित झाली होती. वातावरण धुंद झाले होते. एवढ्यात एका कोपऱ्यातून एक हलकीशी शीळ ऐकू आली. ती शीळ ऐकतात सर्व वर्गाचे लक्ष तिकडे गेले. अंजली पटकन थांबली. तिने शीळ घातलेल्या दिशेने पाहिले. एक क्षणभरच पाहिले आणि झटक्यात मान हलवली आणि ती पटकन खाली बसली. मुले ओरडली, मॅडम राघव, तो राघव, अहो राघव बनगेरा, त्याने शीळ घातली. अंजलीचे हृदय धडधडू लागले. आता आपल्याला उलटी होणार असंही वाटलं तिला. एवढ्यात तास संपल्याची बेल वाजली. तिला बरं वाटलं. आपण सुटलो. मुले घोळक्याने बाहेर पडत होती. मग हळूहळू अंजली पण त्या मुलातून बाहेर पडली आणि स्टाफ रूममध्ये येऊन खुर्चीत बसली. सुदैवानं तिला पुढील 2 तास नव्हते. ती डोळे मिटून होती. बघा, 9वीच्या वर्गातील प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत होता. ती तोंडाने म्हणत होती कविता, सांग, तुला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे स्वारा. मूळ म्हणत असताना कोपऱ्यातून हलकीशी शीळ आली आणि आपण चमकून त्या दिशेने पाहिले. क्षणभरच त्या कोपऱ्यात एक मुलगा होता. उंच, पिंक केसवाला, भोरा. त्या मुलाच्या नजरेत तिला दिसली वासनेने डबडबलेले त्याचे डोळे. लाळ गळती आहे की काय असे वाटणारे. आपल्याकडे बबुक्षित नजरेने पाहणारा तो मुलगा. एक क्षणभरच त्याची ती नजर पाहताच आपण लटपटलो. 13-14 वर्षाचा 9वीतील हा मुलगा असेल कदाचित. उंच असेल, धडपडत, पिंक केसाचा, पण आपले वय त्याच्या जवळपास दुप्पट. तरी त्याच्या नजरेत ही कामुक नजर. दुसरा तास संपला त्याची स्वाती स्टाफ रूममध्ये आली. अंजली डोके धरून बसलेली पाहून ती म्हणाली, अंजली बरं नाही वाटतं काय? नाही तसं नाही ग, 2 तास ऑफ आहेत ना मला, म्हणून स्वस्त बसले झालं. बरं मी जाते का दुसऱ्या तासाला? स्वाती गेली. 3ऱ्या तासाची बेल वाजली तशी अंजली उठली आणि 10वीवर इतिहास शिकवायला गेली. पण तिचं आज लक्ष नव्हतं. सतत त्या 9वीतील तो राघव आणि त्याची नजर तिचा पाठलाग करत होती. रात्री तिचा नवरा उमेश पटकन झोपला, पण तिला झोपच येईना. त्या राघवचे काय करायचे हे तिला कळेना. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, तो जिथे बसतो त्या दिशेने पाहायचेच नाही, असंच तिनं ठरवलं. दुसऱ्या दिवशी 9वीच्या वर्गावर गेली. हजेरी घेताना तिच्या लक्षात आले राघव बंगेरा हजर आहे. कारण ते हजेरी घेत असताना त्याने यस प्रेझेंट म्हटलं होतं. पण कालची अर्धवट राहिली कविता तिने शिकवायला सुरुवात केली. सांग, तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आज पण राघवच्या दिशेने हळूच एक शीळ आली, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिने कविता पुरी केली. तास संपला. 9वीचा पुढील तास स्पोर्ट्सचा होता. त्यामुळे मुले घोळक्याने बाहेर पडू लागली.
अंजली पण त्या घोळक्यातून बाहेर पडत होती. एवढ्यात तिच्या पाठीला कोणाचा तरी स्पर्श झाला. हा मुद्दाम केलेला स्पर्श आहे हे तिने ओळखले आणि झटक्यात मान भलवली. राघव तिच्या मागेच होता. त्याची लालसी हसू त्याच्या डोळ्यात होतं. त्यानेच मुद्दाम पाठीला स्पर्श केला हे तिने ओळखले आणि त्याच्या कानाखाली एक ठेवून द्यावी असे तिच्या मनात आले. पण तिने तसे केले नाही. उगाचच आपल्या पहिल्या नोकरीच्या आठवड्यात आपली वाईट हेतूने चर्चा झाली असते. एवढ्याच त्यात वर्गातील शरयू तिच्या जवळ आली. मॅडम, कुसुमाग्रज आता तुम्ही कविता शिकवलात. कुसुमाग्रज नाशिकला राहायचे ना? त्या घोडक्यात ती तिच्याकडे पाहत म्हणाली, होय ग शरयू, बरोबर आहे तुझं. आणि ती क्लासरूमच्या बाहेर पडली आणि स्टाफ रूममध्ये गेली. अंजलीचे डोके भणभणले होते. ती कशी बशी स्टाफ रूममध्ये खुर्चीत येऊन बसली. स्वाती तिची मैत्रीण तिच्या बाजूलाच होती. काय झालं अंजू? चेहरा असा का? काही झालंय काय? स्वाती, जरा माझ्याबरोबर वॉशरूमपर्यंत येतेस? स्वाती तिच्याबरोबर बाहेर पडली. स्वाती, तू पण 9वीला शिकवतेस ना ग? हो ना, मी मॅथ्स घेते ना 9वीचं. बरं स्वाती, मग त्या वर्गातील एक मुलगा आहे बघ, राघव बंगेरा, तुला माहीत असेल ना तो? राघव म्हणजे तो पिंक केसवाला का? हां, तोच बघ. इतर मुलांच्या मनाने थोराड दिसताना. स्वाती, तो मला सतावतोय. मी कविता शिकवत होते ग आज कुसुमाग्रजांची, तर तो चक्क शीळ घालत होता. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याची नजर, काय सांगू स्वाती तुला, त्याची लाल घोटी पुरुषासारखी ग, नजर वासनेने ओथंबलेली ग. काय म्हणतेस? तर स्वाती, तेच सांगते ना. अगं, आज क्लास सुटला आणि मुलं घोळक्याने बाहेर पडत असताना त्याने हेतू पुरस्कार माझ्या पाठीला स्पर्श केला. मी रागाने पाहिले तर त्या दिवसासारखी त्याची विषारी नजर ग. अगं, मग तू गप्प बसलीस? अगं स्वाती, खरं सांगू, मला त्याच्या थोपाडीत मारावंसं वाटत होतं ग. पण तो थोराड दिसत असला ना तरी कोवळा मुलगा आहे ग. तो 13-14 वर्षाचाच आहे. असा कसा वागू शकतो तो माझ्याशी? खरं सांगू अंजली, मी त्या राघवला म्हणजे राघव बंगेऱ्याला 2 वर्ष शिकवतोय. किंवा अजून आपल्या कॉलेज शाळेतल्या बऱ्याच लेडी टीचर त्याला वर्गावर शिकवतात ना, लेडी टीचर. पण कुणाशीच असं किंवा कुणाला तसा अनुभव आलेला नाही आहे ग. पण तुलाच का आला? तू प्रिन्सिपलकडे काय तक्रार दे ना. नको स्वाती, अजून लहान आहे तो. त्याची बाजू पण काहीतरी असेल ना, ती समजायला हवीच आपल्याला. तिनं ठरवलं नवऱ्याच्या उमेशच्या कानावर पण घालावं. कारण यदा कदाचित अशा परिस्थितीमुळे आपल्याला शाळेची नोकरी सोडायची झाली तर नवऱ्याला आपली बाजू माहीत असायला हवी. रात्री तिने उमेशला राघव बंगेराबद्दल सांगितले. त्याने त्याची चटकन प्रतिक्रिया, 2 थोबाडी द्यायच्या हव्या होत्यास तू. अगं, 13-14 वर्षाची मुलं म्हणजे काय लहान नव्हे. हां, अगं, मुली जशा 11-12 वर्षी वयात येतात ना, तसे मुलगे पण येतात. हे त्यांना स्त्री देहाचं आकर्षण वाटत असतं ग. हल्ली अशात वेब सिरीज आल्या आहेत, त्यात विद्यार्थी आणि तरुण टीचर यांचे रोमांस दाखवतात. ही मुले पण अशीच टीचरबरोबर रोमांस करायचं स्वप्न बघतात. मी तुला मागच सांगितलं होतं अंजली, तुला जर काही त्रास होत असेल ना तर तू नोकरी सोडून दे. एवढं बोलून उमेश झोपी गेला. पण अंजलीला झोप येईना. सतत त्या राघवचा चेहरा डोळ्यासमोर येत राहिला. राघव इतर लेडी टीचरसोबत कधीही असा वागलेला नाही. त्याचा वर्गातील परफॉर्मन्स पण उत्तम आहे. मग माझ्याशीच असा तो का वागतोय? काहीतरी कारण असणार. पहाटे अंजलीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ती 9वीच्या वर्गावर गेली तेव्हा तिने मुलांना कवितेखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला सांगितली होती. मुले आपल्या वह्या मॅडमकडे आणून देत होती. तिचे लक्ष होते. राघवने पण वही तिच्याकडे दिली. तिने हळूच राघवची वही उघडली. पहिल्याच पानावर वर्गात शिकवण्याला टीचरचं चित्र त्याने काढले होते. त्याखाली लिहिले होते, टीचर आय लव्ह यू. पुढे त्याने लिहिलं होतं, टीचर आय हेट यू. परत आय लव्ह यू, परत आय हेट यू, आय लव्ह यू, आय हेट यू. त्या मुलाच्या मनात काहीतरी वादळ असल्याचं तिच्या लक्षात आलं. लव पाठोपाठ हेट, परत लव पाठोपाठ हेट. हा मुलगा इतर लेडी टीचरला सोडून आपल्यालाच का त्रास देतोय? लंच टाईममध्ये तिने शाळेचा शिपाई केशव याला बोलावले. केशव, माझं एक काम कर. 9वीमध्ये एक राघव बंगेरा नावाचा मुलगा आहे बघ. त्याच्या आईबाबांविषयी आणि त्या कुटुंबाविषयी मला माहिती सांग.
सगळी डिटेल मला माहिती उद्यापर्यंत सांग. केशव दुसऱ्या दिवशी अंजलीला म्हणाला, अंजली मॅडम, ह्या बंगेरा साहेबांचे ना 4-5 पेट्रोल पंप आहेत या अंधेरीत. त्या तिकडे लोखंडवालामध्ये राहतात हे. हो, लई श्रीमंत आहेत. पण या बंगेरा साहेबाची बायको ना त्याच्याबरोबर राहत नाही. केशवने राघवच्या वडिलांच्या ऑफिसचा पत्ता दिला. अंजलीने ठरवलं त्याच्या बाबांना भेटायचं. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर ती बंगेऱ्यांना भेटायला म्हणजे राघवच्या वडिलांना भेटायला अंधेरीला गेली. बाहेरच्या माणसाला तिने राघवची टीचर असा निरोप दिला. दुसऱ्याच मिनिटाला तिला आत बोलावलं गेलं. आत बंगेरा आणि त्यांचा एक माणूस बसला होता. का कोण जाणे, पण ती आत जातात बंगेरा चपापला. या, आओ मॅडम, आओ. तुम्हीच अंजली मॅडम काय? होय सर. पण तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? माझ्याच मुलाने, राघवने. राघवने? अहो, त्याची तक्रार मी तुम्हाला सांगायला आले होते. राघवची तक्रार? अरे बापरे, काय केलं त्यानं? तिने पहिल्या दिवसापासूनच्या राघवच्या गोष्टी त्यांना सांगितल्या. तसेच तिने सोबत वही आणली होती. त्यातील त्याने लिहिलेले आय लव्ह यू, परत आय हेट यू असे एक चित्र त्याने दाखवले. बंगेऱ्याने ती वही पाहिली आणि ते बोलू लागले, मॅडम, हे तुम्हाला आय लव्ह यू, आय हेट यू लिहिले ना, हे त्याने आपल्या आईला लिहिले, तुम्हाला नाही. हां, म्हणजे काय? बंगेऱ्याने आपल्या पाकिटमधून एक फोटो काढला आणि तो अंजली समोर ठेवला. अंजली पाहतच राहिली. त्या फोटोतील बाई बरीचशी अंजलीसारखी दिसत होती, किंवा अजून 10 वर्षांनी अंजली कशी दिसेल तशी होती. अंजली म्हणाली, कोण आहे ही बाई? बरीचशी माझ्यासारखी दिसते. मॅडम, हा फोटो राघवच्या आईचा. मग तुम्ही आत येतात मी दचकलो. तुम्ही पाहिलं असेल, कारण तुम्ही माझ्या पत्नीसारख्या दिसता. हां, काय सांगता? पण आता कुठे आहे राघवची आई? 6 महिन्यापूर्वी राघवच्या आईने आम्हाला म्हणजे मला आणि राघवला सोडलं तिने, आणि तिने दुसरं लग्न केलं. ओ ओ ओ ओ असं आहे मॅडम, कळलं ना? असं आहे. राघवची याआधी कसली तक्रार नव्हती मॅडम, पण तो, तुम्हाला खरं सांगू, मनातून तो उद्ध्वस्त झाला आहे. हो, खूप विचार करत असतो. त्याच्या आईचा त्याला खूप लळा होता. हो, म्हणून तो, तुम्ही तिच्यासारख्या दिसता ना, तुम्ही त्याच्या आईसारख्या दिसता. हो, म्हणून तो तुम्हाला लव यू म्हणतो, लगेच तुला हेट यू म्हणतो. त्याला आपल्या आईला त्रास द्यायचा असतो मॅडम, तुम्हाला नाही. तो तुम्हाला मागून स्पर्श करतो. खरं तर तो त्याच्या आईला मागून धक्का देत असतो. मी तुमची माफी मागतो मॅडम. तुमच्या जागी दुसऱ्या मॅडम असत्या तर त्याने प्रिन्सिपलला सांगून राघवला घरी बसवला असता, किंवा मुलासमोर त्यांनी थोपाटीत दिला असता. पण मॅडम, तो तुमचा आदरही करतो बरं का. त्यानेच मला काल शिकवलेली मराठी कविता मला म्हणून दाखवली. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारे. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. बंगेरा साहेब, बंगेरा साहेब, मला खरंच क्षमा करा. हो, मला काहीच कल्पना नव्हती. हो बंगेरा साहेब, खरं सांगू, माझ्यासोबतच्या शिक्षिका मला सांगत होत्या अशा मुलांना शिक्षा करायला हवी. माझा नवरा सांगत होता या मुलाच्या 2 थोबाडीत द्यायला सांगत होता. पण साहेब, माझे मन, कदाचित माझं मन एका आईचं मन मला सांगत होते, हा मुलगा तसा नाही. हो, काहीतरी चुकत होते त्याच्या बाबतीत, काहीतरी चुकत होते. हो, त्याच्या आईच्या वयाची मी, तो असा कसा वागेल? होय मॅडम, होय होय, तुम्हाला खूप त्रास झाला मॅडम. झालं तर झालं. मी माझ्या मुलाला दुसऱ्या शाळेत घालतो मॅडम, तुम्हाला त्रास नको. मी घालतो त्याला, मी काहीतरी व्यवस्था करतो मॅडम, तुम्हाला खरंच त्रास झाला. असं करू नका बंगेरा साहेब, असं करू नका. त्याच्या आईसारखेच दिसते ना मी. तुम्ही आता म्हटलं राघवच्या आईसारखेच दिसते ना मी. मग बंगेरा साहेब, आता त्याची आईच होईन. हो, मी आईच होईन मी. तुम्ही निश्चिंत राहा बंगेरा साहेब, मी निश्चिंत राहा. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.